शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। अज्ञात व्यक्तींनी भोसले कुटुंबावर केलेल्या अचानक हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले वय अंदाजे 35 वर्षे आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निघरून हत्या केली आहे। तर घरातील सारखाबाई भोसले या गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत। अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून अचानक प्राणघातक हल्ला केला। मात्र गाईजाबाई भोसले या वृद्ध महिला हल्ल्यातून बचावल्या असून त्यांना ऐकू व दिसत नसल्याने हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत अशी माहिती मिळाली आहे। या धक्कादायक घटनेचा उलगडा सकाळी डेअरी चालकाच्या सतर्कतेमुळे झाला। नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणी न आल्याने त्यांनी शेजारील शेतकऱ्यांशी संपर्क साधला। शेतकऱ्याने घरात जाऊन पाहणी केली असता ही खळबळजनक घटना समोर आली। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासणीसाठी दाखल झाले आहेत। आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। खुनाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। पोलिसांनी परिसरात कसून शोध मोहीम सुरू केली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे।